नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, कामिनी अनिकाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती अनिकाला म्हणत असते की तुला जे काही करायचंय ना, ते एकदम शांतपणे आणि विचारपूर्वक कर. अनिका तिला विचारत असते की ग्रॅनी आजी नेमकं तुला काय म्हणायचंय? आणि मग कामिनी तिला सांगू लागते की जंगलातील प्राणी शिकारीसाठी कसा दबा धरून बसतात. त्याआधी त्यांची शिकारी घेरून ठेवतात आणि मग योग्य संधी मिळताच झडप घालतात. आणि आता तुला सुद्धा अगदी तसंच करायचं आहे. ते ऐकून अनिका म्हणत असते की ग्रॅनी आजी कधी कधी ना मला असं वाटतं तो गॉन केस आहे. हे ऐकून कामिनी आणि रागिनी तर खूपच चिडतात. कामिनी म्हणत असते की काय ग रागिनी, ही खरंच तुझीच मुलगी आहे ना? तरी मी तुला सांगत होते की प्रेग्नेन्सी मध्ये चिडचिड करू नको. बघ आता ही कशी झाली ते. ते ऐकून अनिका खूपच चिडते आणि रागातच त्या दोघींना म्हणू लागते की हे काय बोलताय तुम्ही. तर कामिनी आणि रागिनी म्हणत असतात की हे बघ अनिका, इतकी चिडचिड करू नकोस. आम्ही काय सांगतोय ना ते शांतपणे ऐकून घे. त्यामुळे अनिका गप्प होऊन जाते. आणि मग कामिनी तिला सांगू लागते की हे बघ, कमळी सोबतची जी लुटूपुटूची लढाई आहे ना, ती हरलीच तरी काहीच हरकत नाही. पण शेवटी जे युद्ध होणार आहे त्यामध्ये तुला जिंकायलाच हवं. आणि तू आता लगेच त्या कमळीच्या विरोधात काहीच करायला जाऊ नको. योग्य संधीची वाट बघ आणि मग ती बेसावत असताना बरोबर तिचा काटा काढ. आणि ते ऐकून अनिका सुद्धा खुश होते. दुसरीकडे राजन कमळी आणि निंगीला हॉस्टेलवर घेऊन निघालेला असतो. राजन कमळीला म्हणत असतो की त्या दिवशी कार्यक्रमात तू तुझ्या आईविषयी जे काही बोललीस ना, ते ऐकून मला खरंच तुझा खूप अभिमान वाटला. एकीकडे तुझ्यासारखी मुलगी आहे ज्याला तिच्या आईविषयी वडिलांविषयी इतकं काही काही वाटतं, आणि दुसरीकडे माझी मुलगी. खरं तर आहे ना, मला आतापर्यंत असंच वाटत होतं. मुलं फक्त आई वडिलांना पैसे पुरवण्याची मशीन समजतात. त्यांना आई वडिलांबद्दल काहीच वाटत नाही. जेव्हा मी तुला भेटलो ना, तेव्हा माझा हा समज तू चुकीचा ठरवला. हे ऐकून कमळी आणि निंगीला तर खूपच आनंद होतो. राजन म्हणत असतो की खरंच कमळी, तुझ्या बोलण्यात आईबद्दलची जी आत्मीयता होती ना, ती पाहून मला खरंच तुझा खूप अभिमान वाटला. ते ऐकून कमळी म्हणत असते की काका, तुम्ही सुद्धा अगदी माझ्यासारखेच आहात ना. तुम्ही सुद्धा आजी आजोबांचा एकही शब्द खाली पडू देत नाही, त्यांच्यावर किती प्रेम करता. ते ऐकून राजनला सुद्धा खूप आनंद होतो. आणि मग तो कमळीला विचारत असतो की तुझे वडील तुला भेटण्यासाठी कधी मुंबईला आले आहेत का? जर ते येणार असतील तर मला सांग, मी देखील त्यांची भेट घेईल. पण त्यावेळी कमळी सांगते की नाही काका, मला वडील नाहीयेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. आईने आणि आबांनीच मला लहानाचं मोठं केले. ते ऐकून राजन तिची माफी मागतो. तर कमळी म्हणत असते की काही हरकत नाही, मला वाईट वगैरे काहीच वाटलं नाही. उलट माझ्या आईने मला खूप कष्टाने मोठे केले. वडिलांची कमतरता कधीच जाणवूच दिली नाही. तर राजन म्हणत असतो की खरंच तुझ्या आईचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आता मला सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा आहे. हे ऐकून कमळी म्हणत असते की इतकंच ना, चला मी आताच तुमची भेट घडवते. त्यानंतर ती लगेच तिच्या वहीमध्ये सरूचा म्हणजे गौरीचा तिचा जो काही फोटो असतो तो शोधायला सुरुवात करते. मात्र तिच्या लक्षात येतं की तो फोटो एका दुसऱ्याच वहीत आहे. ती राजनला म्हणत असते की काका, मी तुम्हाला आईचा फोटो नंतर दाखवेन. तर राजन म्हणत असतो की काहीच हरकत नाही, आणि आता तशी ही पॅरेंट्स मीटिंग आहेच ना, तुझी आई इकडे आल्यानंतर आमची भेट होईलच. ते ऐकून कमळीला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती म्हणत असते की नक्कीच मी तुमच्या दोघांची भेट घालून देईल. आणि मग त्यानंतर ते हॉस्टेलवर जाण्यासाठी निघतात. त्यावेळेस लिंगी कमळीला म्हणत असते की हे राजन काका खरंच किती चांगले आहेत. आणि दुसरीकडे ती अनिका, माझा तर विश्वासच बसत नाही, ती यांची मुलगी आहे. ते म्हणतात ना, साधवाच्या पोटी राक्षसाचा जन्म तसा आहे. आणि ते ऐकून कमळीलाही हसू येतं. तर दुसरीकडे लिंगी गणपती बाप्पाचं चित्र काढत असते. ते चित्र पाहून कमळीला तर खूपच आनंद होतो. तर लिंगी म्हणत असते की उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ना, आता आपण तर गावाकडे जाणार नाही, म्हणून म्हटलं इथे चित्र काढावं. आणि मग त्या दोघी जणी गणपती बाप्पाच्या गावाकडच्या गोष्टीच एकमेकांना सांगू लागतात. त्याविषयीच कंटिन्यू बोलत राहतात. आणि मग त्या दोघींनाही सरूने त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवायला शिकवली होती ते सुद्धा आठवतं.
आणि मग बोलता बोलता कमळी म्हणत असते की लिंगी, आपण आता तर गावाकडे जाणार नाही, तर मग इथेच आपल्या रूम मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बसवायची का? कारण हे रूमच आपलं घर आहे ना. आणि तिची ती आयडिया ऐकून लिंगी सुद्धा खूप खुश होते. आणि मग त्या दोघी जणी लगेच शाडूची माती आणण्यासाठी बाहेर पडतात. हे सगळं काही अनिकाच्या मैत्रिणीने ऐकलेलं असतं. ती लगेच अनिकाला कॉल करते आणि सगळं काही सांगते. त्यामुळे अनिका खूपच चिडते आणि ती म्हणत असते की आता मी सुद्धा बघते ते गावच्या हॉस्टेलमध्ये कसा गणपती बसवते येते. मी थोड्याच वेळामध्ये हॉस्टेलमध्ये येते. हे ऐकून तिची मैत्रीण एकदम खुश होते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर अनिका कामिनीला आणि रागिनीला सांगत असते, आज मी त्या कमलीला अजिबात सोडणार नाहीये. मी आज नाईट आउट साठी हॉस्टेलवर चालले, उद्या घरी येईन. असं म्हणून ती घरातून बाहेर पडते. या दोघी मात्र एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहतात. त्यानंतर कमळी आणि लिंगी शाडूची माती घेऊन आलेल्या असतात आणि मग त्या दोघी जणी ती माती व्यवस्थित मळून घेतात. तर अनिकाची मैत्रीण त्या दोघींवर लक्ष ठेवूनच असते. आणि मग लिंगी कमळीला म्हणू लागते की बाप्पा तर सगळ्यांचाच असतो ना, आपण एक काम करूयात, हॉस्टेल मधल्या मुलींकडे वर्गणी मागूयात आणि छानपैकी सजावटही करूयात. तिची ती कल्पना कमळीलाही आवडते आणि मग माती मळून झाल्यानंतर त्या दोघी जणी वर्गणी मागण्यासाठी निघतात. तर अनिका हॉस्टेलवरती आलेली असते आणि तिच्या दोन मैत्रिणी तिला सांगत असतात की तू काहीच काळजी करू नको, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी व्यवस्था करून ठेवली. हॉस्टेल मधली एकही मुलगी त्यांना वर्गणी देणार नाही. आणि हे ऐकून अनिका खूपच खुश होते. त्यानंतर अनिकाची अजून एक मैत्रीण तिथे येते. ती अनिकाला म्हणत असते की मी त्यांच्या दोघींवर लक्ष ठेवूनच होते. त्यांनी मूर्ती बनवण्यासाठी माती तयार करून ठेवली आहे आणि आता ते वर्गणी मागण्यासाठी गेलेत. ते ऐकून अनिका खूपच खुश होते आणि लगेच त्या मुलींबरोबर कमळी आणि लिंगीच्या रूमवर जाते. अनिकाची एक मैत्रीण दरवाजावर उभी राहून कमळी आणि लिंगीवर लक्ष ठेवत असते. तर दुसऱ्या दोघीच जणी कमळीने मळलेली ती माती अनिकाला दाखवतात. अनिका हसतच म्हणत असते की ही माती तर खूपच कोरडी आहे ना, आता आपण यामध्ये थोडस पाणी टाकूयात. तर दुसरीकडे कमळी आणि लिंगी हॉस्टेलमधील मुलींकडे वर्गणी मागत असतात. मात्र अनिकाच्या मैत्रिणींनी धमकवल्यामुळे कोणीही त्यांना वर्गणी द्यायला तयार नसतं. त्यामुळे त्या मुली काळजीत पडतात. तर दुसरीकडे अनिकाच्या मैत्रिणी कमळीने जी काही माती तयार केलेली असते त्या मातीमध्ये खूप सारं पाणी मिसळतात आणि हे पाहून अनिका खूपच खुश होते. तर दुसरीकडे कमळी आणि लिंगी अजून काही मुलींकडे जातात आणि त्यांच्याकडे वर्गणी मागू लागतात. पण त्या मुली देखील नकार देतात. पण तितक्यात हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या मावशी तिथे येतात आणि त्या मुलींना समजावण्याचा प्रयत्न करू लागतात. तर दुसरीकडे अनिका मात्र खूपच खुश असते आणि हसतच मनात म्हणत असते, गावचाप, आता मी बघतेच आता इथे तू हॉस्टेलमध्ये कसा काय गणपती बसवतेस ते. तर दुसरीकडे मावशी मुलींना म्हणत असतात की काय ग मुलींनो, इतर वेळी तर तुम्ही 1000 रुपये इकडे तिकडे असंच खर्च करता, मग आता गणपती बाप्पासाठी 5-50 रुपयांची वर्गणी देणं तुम्हाला शक्य होत नाहीये का? त्यांचं असं बोलणं ऐकून त्या मुली खाली मान घालतात. पण कमळी त्या मावशींना म्हणत असते की जाऊ द्या मावशी, त्यांची इच्छा नसेल तर आपण त्यांना आग्रह तर नाही ना करू शकत, कारण वर्गणी ही मनापासून द्यावी लागते. पण त्या मावशी म्हणत असतात की अगं कमळी, तू या मुलींना ना अजिबात साधंभोळं समजू नको. या मेकअप साठी 5-5 हजार रुपये खर्च करतात. मला माहिती या तुला मुद्दामून पैसे देत नाहीयेत, पण तू काळजी करू नको, मी तुला थोडेसे पैसे देते. आणि मग त्या 200 रुपये कमळी निंगीला देतात. त्यामुळे कमळी निंगीला खूपच आनंद होतो. मग त्या मुली देखील म्हणत असतात की आम्हाला माफ करा, आम्ही सुद्धा तुम्हाला वर्गणी देतो. आणि हे ऐकून कमळी आणि निंगी तर अजूनच जास्त खुश होतात. आणि मग त्यानंतर त्या दोघी जणी लगेच सजावटीचं सामान आणण्यासाठी बाहेर पडतात. तर दुसरीकडे त्या अनिकाने कमळीने मूर्तीसाठी बनवलेली माती खराब केलेली असते आणि मग ती हसतच तिथून बाहेर पडते. तर दुसरीकडे कमळी आणि लिंगी सजावटीचं सामान आणण्यासाठी दुकानामध्ये आलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, सजावटीचं सामान पाहून त्या दोघींनाही खूप आनंद होतो. मात्र त्यावेळी कमळीच्या लक्षात येतं की सगळ्या गोष्टी प्लॅस्टिकच्या आहेत
आणि मग ती त्या दुकानदाराला विचारू लागते की दादा तुमच्याकडे इको फ्रेंडली काही नाहीये का? तर तो माणूस म्हणत असतो की हे बघा ताई, तसलं आमच्याकडे काही नाही, जे आहे ते हेच आहे. त्यावर कमळी म्हणत असते की मग मला तुम्ही घोटीव पेपर नाहीतर पताका असं काहीतरी द्या, मी त्यातूनच सजावटीचं सामान तयार करेन. त्यावर तो माणूसही हो म्हणतो आणि कमळीला तिने सांगितलेलं सामानही देतो. आणि मग त्यानंतर त्या दोघीच जणी रूमवर येतात आणि जेव्हा त्या दोघीच जणी ही माती पाहतात तेव्हा तर त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कमळीला प्रश्न पडतो की अचानक या मातीमध्ये इतकं पाणी कुठून आलं? लिंगी देखील घाबरलेलीच असते आणि ती म्हणत असते की कमळे, आता आपण मूर्ती कशी बनवायची? अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.